अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर भक्त हो, तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या स्वामींचरणी लीन करा। महाराज तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करतील। स्वामी सेवेचा मला पदोपदी अनुभव आलेला आहे आणि महाराजांची जास्तीत जास्त सेवा झाल्यानंतरच महाराजांची कृपा होते, हे देखील तेवढंच खरं आहे। तर इथे मी गुरुवारची पूजा वगैरे करत आहे। हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायला थोडा उशीर झालेला आहे। तर मी थोडक्यात तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त कोणत्या सेवा करणार आहे हे सांगणार आहे। त्याचबरोबर दत्तभावनी ही सेवा कशी करावी हे देखील तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या सेवेचे मला जे काही पहिल्याच दिवशी अनुभव आले ते देखील सांगणार आहे। तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गुरुवारी ताई केस धुवावे का? काही ताईंच्या कमेंट्स होत्या। तर इथे मी गुरुवारी देवपूजा वगैरे करत आहे। मी स्वतःसुद्धा केस धुताना एक नियम पाळते, त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकूनच मी अंघोळ किंवा मग केस धुत असते। तुम्हीसुद्धा हा एक नियम लागू करा, यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगले बदल घडत जातात। तर सगळ्या देवांची मी पूजा करून घेतली। स्वामी महाराजांना या दिवशी विशेष अभिषेक घालून घेतला आणि दररोजसुद्धा माझा अभिषेक करण्याचा प्रयत्न असतो। बऱ्याचदा कधीतरी राहून जातो, पण गुरुवारी मी नित्यनेमाने सोमवारी अभिषेक करतच असते। तर गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्तसुद्धा आता एक संकल्प केलेला आहे। गुरुपौर्णिमेपर्यंत महाराजांना दररोज अभिषेक घालायचाच आहे। अभिषेकाचं जे तीर्थ असतं तुम्ही दुधाने करा, पाण्याने सुद्धा करू शकता। जर दुधाने केला तर जे काही पुरुषसूक्त स्त्रीसूक्त आपण अभिषेक करताना म्हणत असतो ते जे दूध आहे ते तीर्थ तुम्ही नंतर घरातील व्यक्तींनी प्राशन करा। यामुळे तुमच्या घरात खरंच खूप पॉझिटिव्ह बदल घडतील, स्वतःमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह बदल घडतील। म्हणजे जर तुमच्यावर कोणाची वाईट नजर असेल, भूत बाधा पिशाच तुम्हाला त्रास देत असेल, तर या सगळ्या म्हणजे करणी वगैरे किंवा निगेटिव्हिटी सतत मनात येत असेल तर हे विचार आहेत ना, हे पूर्ण नष्ट होतात। हे फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या अभिषेकाच्या तीर्थने होतं। त्याचबरोबर तुम्ही रुद्रसुद्धा करू शकता घरात, महादेवाच्या पिंडीला सोमवारी करण्याचा प्रयत्न करत जा। तर आता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि दत्तभावनेची सेवा माझ्या खूप ताईंच्या कमेंट्स होत्या ती सुद्धा सांगणार आहे। तर आपण गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे 21 पारायण करण्याबाबत माहिती शेअर केली होती। काही ताईंच्या कमेंट्स होत्या की आम्ही 11 पारायण करू का की 21च करायचे? तर एक सांगते, माझ्या सगळ्या ताईंच्या मागे धावपळ असते। बऱ्याच माझ्या व्हिडिओ पाहणाऱ्या इथलच्या ज्या ताई आहेत, काकू आहेत, त्या वयोवृद्ध आहेत, वाचन फारसं स्पीडमध्ये नसेल किंवा बैठक त्यांना जास्त जमत नाही आहे, तर मग त्यांची इच्छा आहे 11 किंवा त्यापेक्षा कमी करावे का? तर तुम्हाला एक सांगते, तुम्ही जरी 5 पारायणे केली गुरुपौर्णिमेपर्यंत तरी देखील चालेल किंवा 7 करू शकता, 11सुद्धा करू शकता। आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 21 केलं तर सोन्याहून पिवळं। असं काही नाही की 5 जर केले तर महाराज तुम्हाला प्रसन्न होणार नाही। तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा। त्याचबरोबर एक माझ्या ताई नवीन आहेत, त्या आपले दत्त जयंतीपासून व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांचीसुद्धा जी काही इच्छा आहे ती महाराज पूर्ण करतील। पण कसं होतं ना की आपलं जे काही भोग प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नसतो, म्हणून काही गोष्टी थोड्याशा उशिरा मिळतात, पण जास्तही त्याला उशीर होऊ नये म्हणून महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। ताईंचा प्रश्न असा होता की मी तुमचे व्हिडिओ डिसेंबर महिन्यापासून पाहता आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या सेवा सांगता, मग मी स्वामींची नेमकी सेवा कोणती करू? ताईंची कमेंट्स खूप पॉझिटिव्ह आहे। असं इथे सांगण्याचं कारण म्हणजे इतरांना प्रश्न पडला असेल तर सांगते, सर्वात महत्त्वाची स्वामी महाराजांची पहिली सेवा, पहिली पायरी म्हणजे नित्यसेवा। स्वामी चरित्र सारामृतातील तुम्हाला क्रमशः 3 अध्याय नित्यनेमाने वाचन करायचे आहेत। 21 अध्याय 7 दिवसात पूर्ण होतात, ही असते नित्यसेवा। त्यानंतर तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे, म्हणजे ही सेवा तुम्हाला दररोज करत जायची आहे। त्याचबरोबर 11 माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे। तुम्हाला 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे।
ही सेवा म्हणजेच स्वामी महाराजांची नित्यसेवा आणि आपल्या सेवेची प्रमुख पायरी. आता मी नेहमी तुम्हाला स्वामींच्या संदेशानुसार माहिती शेअर करते, किंवा जरी तुम्ही कुठे व्हिडिओ पाहत असाल वेगवेगळ्या सेवा सांगितल्या जातात. बघा, आता पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेनुसार तशी वेगळी सेवा असते, उपाय असतात. अमावस्या असेल तशा सेवा उपाय असतात. आता गुरुपौर्णिमा आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करणार. हे काय आहे, त्या वेळी ते करण्याचं कार्य आहे किंवा त्या सेवा आहेत. आपण दररोज एकच पदार्थ खातो का? नाही, सणावाराला वेगळं काहीतरी करतो, बरोबर ना? मग त्याच पद्धतीने पण आपल्या खाण्यापिण्यामध्ये एक कॉमन गोष्ट असते. ती कोणची? आपण रोज पाणी पितो. आपण बदलून पाणी पितो का? किंवा त्यामध्ये काही वेगळे बदल असतात का? नाही. तसं महाराजांची नित्यसेवा म्हणजे आपल्या जगण्याला खरा अर्थ मिळतो, आपल्या इतर सेवेंना फळ मिळतं. बघा, तुम्ही म्हणाल हेच काय एवढा वेळ सांगता, पण खूप जणांना प्रश्न पडतात म्हणून ही गोष्ट इथे क्लिअर केलेली आहे. आता ज्या माझ्या ताईंना प्रश्न पडला आहे ना नेमकी कोणती सेवा करावी, त्यांनी आधी सेवेची पायरी म्हणजे नित्यसेवा सुरू करावी. गुरुपौर्णिमेनिमित्त जे तुम्हाला 11-21 पारायणे होतील ते तुम्ही करा. जसे मी पुढे तुम्हाला काही उपाय सांगेल, आपण खूप सगळे वेगळे उपायसुद्धा सांगत नाही. जसे मला महाराज सुचवतात आणि जे उपाय मी स्वतः करते किंवा जे केल्याने तुम्हाला 100% फरक पडेल किंवा अनुभव येईल अशीच माहिती इथे शेअर होत असते. माझं एक मत असतं की बिना कामाचा वेळ कोणाचा घ्यायचा नाही, कारण वेळेला अतिशय महत्त्व आहे. भक्त हो, मला माझ्या जीवनामध्ये खरंच कळालेलं आहे की वेळेला काय किंमत आहे आणि त्या दिवसांपासूनच मी खरंच वेळेला खूप महत्त्व देते. त्यामुळे तुमचा कुठलाही वेळ कधीही वाया जाणार नाही. इथे ज्या सेवा सांगते ना त्या सेवा केल्याने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल याची तुम्हाला मी खात्री देते. तर आता तुमचे प्रश्न क्लिअर झाले. तुम्ही 11 वेळा 11 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता किंवा मग तुम्ही 7 दिवसांचं केलं तरीसुद्धा चालेल, पण गुरुपौर्णिमेनिमित्त जास्तीत जास्त सेवा करा. आता इथे मी संकल्प करत आहे दत्तबावनी सेवेचा. पुढे एका वाटीमध्ये पैसे म्हणजे कॉईन ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणाल हे आता सगळं काय आहे, तर इथे जसा मी संकल्प करत आहे असा संकल्प तुम्हाला करायचा आहे दत्तबावनी सेवेसाठी. ज्या माझ्या ताईंकडे भरपूर वेळ आहे कृपया त्यांनीच ही सेवा करावी, कारण या दिवशी ही सेवा केल्यानंतर मला खूप पुन्हा त्रास झाला. अगोदर एकतर माझी तब्येत बरी नव्हती आणि व्हिडिओ न येण्याचं कारण देखील थोडक्यात सांगते. जे काही मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टरांना भेटायचं होतं. ते मी शनिवारी भेटले. डॉक्टरांनी जे काही माझ्या मनात डाऊट्स होते ते क्लिअर केले आणि मला जे काही त्रास झाला होता, टॉन्सिल्सला थोडीशी सूज आली होती किंवा डॉक्टरांनी जी भीती दाखवली होती, तर ते दुसरे डॉक्टर आहेत ते बोलले अजिबात कुठलीही भीती नाही आहे. तर हे सगळं माझ्या स्वामींमुळे शक्य झालं. ते होणारच होतं हा माझा एक विश्वास होता. तर तसाच तुमचासुद्धा महाराजांवर विश्वास ठेवा. कसलीही वेळ येऊ द्या, विश्वास ठेवला तर बघा ती वेळ तुमची महाराज नक्की टाळतील. तर आता मी तुम्हाला इथे का सांगते की ज्यांना वेळ आहे त्यांनी सेवा करावी. मला कंप्लीट दत्तबावनी या सेवेसाठी 4 तास लागले. माझ्याकडून एक चूक झाली. मी एकाच बैठकीत ही सेवा त्या दिवशी केली. तर असं मी संकल्पमध्ये बोललेली नाही आहे. मी म्हटलेलं आहे की मी बसता उठता 2 बैठकीमध्ये ही सेवा करेल, कारण मला पहिल्यांदा काही माहीत नव्हतं म्हणून. पण बसल्याच्या नंतर एवढी आवड निर्माण झाली, तिथून मला उठायला मन केलं नाही. तर तुम्हाला एक सांगते, माझा अनुभव पुढे शेअर केला तर तुमच्या अंगावर निश्चित काटा येईल. आता सगळ्यात आधी संकल्प करून घ्यायचा आहे. त्याआधी तुम्हाला सांगते छोटीशी मांडणी करून घ्यायची आहे. आता आपल्याला गुरुवारीच फक्त ही सेवा करायची आहे किंवा मग ज्या माझ्या ताईंना 11 दिवसांची 21 दिवसांची करायची असेल तर त्यांनी तशी करू शकता. पण मी 52 गुरुवारी ही सेवा करणार असाच माझा संकल्प मी घेतलेला आहे आणि मला तशी सेवा करायची आहे. कारण जर 52 गुरुवारी 52 वेळा दत्तस्तुती तुम्ही बोललात तर तुमच्या आयुष्यात एकही प्रश्न राहणार नाही, कुठलीच इच्छा अपुरी राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होतं, मुलांनासुद्धा दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि मी फक्त याच कारणांसाठी ही सेवा केलेली आहे. त्याचबरोबर महाराजांनी कायम माझ्यासोबत राहावं, त्यांचे छान छान अनुभव यावे म्हणून देखील ही सेवा करत आहे. तर एक छोटीशी मांडणी करून घ्या. दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा तुम्हाला
फोटो मूर्ती ठेवायची आहे. पण माझ्या देवघरामध्ये स्वामींचंच अनुष्ठान असल्यामुळे मी आणि तब्येतही बरी नव्हती, त्यामुळे वेगळी मांडणी पहिल्या गुरुवारी तरी केली नाही. पुन्हा आता पुढच्या गुरुवारपासून तशीच मांडणी करणार आहे. तर तुम्हाला सांगते, एका चौरंगावर महाराजांची मूर्ती ठेवा. आधी मूर्तीला अभिषेक वगैरे घालून घ्यायचा आहे. महाराजांना पिवळी फुले आवडतात, पिवळा हार अर्पण करा, पिवळी फुले अर्पण करा. महाराजांना तुम्हाला वस्त्रमाळसुद्धा अर्पण करायची आहे. त्यानंतर हे झाली पूजेची मांडणी. तिथे तुम्हाला महाराजांना साखर पाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. एखादं फळ ठेवा आणि एखादं फळ तुम्ही वर्ज करा, म्हणजेच ही सेवा पूर्ण होईपर्यंत मी हे फळ खाणार नाही असं महाराजांना शब्द द्या. तर प्रभावी फळ जे आहे ते आहे केळी. तर मी केळीचंच व्रत केलेलं आहे की मी केळी 52 गुरुवारपर्यंत खाणार नाही आणि महाराजांच्या समोर मी दर गुरुवारी 3 केळी ठेवणार. एखाद वेळी नाही शक्य झालं तर असं काहीच नाही आहे, पण मी पहिल्या गुरुवारी तरी 3 केळी ठेवल्या होत्या. त्यानंतर तुम्हाला दत्तबावनीची छोटी पुस्तिका मिळते. माझ्याकडे एक स्वामी महाराजांचं अक्कलकोटचं स्तोत्रमंत्राचं मोठं एक पुस्तक आहे. त्यामध्ये दत्तबावनी असल्यामुळे मी तिथूनच ही दत्तबावनीची सेवा करणार आहे. तर तुम्ही तशी दत्तबावनी उपलब्ध करा. एक छोटंसं समोर आसन व्यासपीठ घ्या, त्यावरती तुम्ही पिवळं वस्त्र टाकून घ्या. त्यावरती ही दत्तबावनीची जी छोटी पुस्तिका, जो ग्रंथ असेल तो ठेवायचा आहे. त्याला तुम्हाला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. त्यावरती पिवळ्या अक्षता अर्पण करा. एक फूल ठेवा आणि 52 कॉईन तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. आता एक वेळा तुम्ही दत्तबावनी म्हटलात की तुम्हाला 1 कॉईन दत्त महाराज किंवा स्वामींच्या चरणी ठेवायची आहे. अशा पद्धतीने 52 वेळा तुम्हाला दत्तबावनीचं पठण करायचं आहे. तर भक्त हो, ही सेवा करत असताना एकाच बैठकीत करेल असं देखील बोलू नका. मी सुद्धा असा शब्द दिलेला नाही आहे, कारण मला पहिल्यांदा तर माहीतच नव्हतं किती वेळ लागेल, पण मी काहीच बोलले नव्हते. पण सेवा करत असताना एवढी मंत्रमुग्ध होऊन सेवा केली तर मला 4 तास लागले आणि नंतर मग खूप त्रास झाला एक, पण त्या त्रासाचं मला काही वाटलं नाही. तो त्याच दिवसांपुरता झाला. महाराज कदाचित परीक्षा पाहत असतील, पण मी ही सेवा करताना एक गोष्ट माझ्यासोबत खूप चांगली झाली. ती म्हणजे बऱ्याचदा आपले मनाजीराव जाग्यावर नसतात, ते इकडे तिकडे भरकटतात. पण मला मध्यंतरी थोडीशी तब्येत बरी नव्हती. त्या माझ्या दुखण्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली झाली की महाराजांनी माझं मन कसं स्थिर राहील, कदाचित त्यासाठीच ते मला दुखणं झालं असेल. आणि त्यामधून एकच गोष्ट शिकले की महाराजांच्या चरणीच आपल्याला राहायचं आहे. हे माझं मन ठाम झालं. आता मी कुठलीही सेवा करत असताना कुठलेही वाईट विचार म्हणा किंवा मन भरकटणं म्हणा, हे होत नाही. खरं तर अध्यात्म हे असं असावं आणि मला असं वाटतंय की महाराजांची माझ्याकडून चांगली सेवा होत आहे, म्हणून कदाचित आता माझ्यासोबत हा सुंदर अनुभव येत आहे. दत्तबावनीची सेवा करताना 4 तासामध्ये 4 सेकंदसुद्धा माझं मन कुठेही गेलं नाही. ती दत्तबावनी वाचत असताना प्रत्येक शब्द मी खूप छान वाचत होते, फोडत होते. अर्थ त्याचा खूप सुंदर, मला प्रत्येक वेळी वेगळा अर्थ मला महाराज लक्षात आणून देत होते. महाराज ही सेवा करत असताना खूप काही माझ्याशी संवाद साधत होते. 1-2-2.5 तासांची सेवा झाली. त्यानंतर अचानक घरामध्ये, कारण कोणीही नव्हतं, मुलं स्कूलला गेलेले होते, मिस्टरसुद्धा त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेले होते आणि मी एकटीच होते. तर अचानक मला असे पावलांचा आवाज आला. तर मला असं खरंच वाटलं नव्हतं की पहिल्याच गुरुवारी हा सुंदर अनुभव माझ्यासोबत होईल. तर खूप सुंदर असे ते पाऊल वाजले आणि बघा, जेव्हा आपले दरवाजे वगैरे उघडे असतात तर त्यावेळी आपण समजू शकतो कोणीतरी आलं असेल, पण पूर्ण दरवाजे बंद होते आणि मी एकटीच घरात होते. त्या क्षणी अंगावर काटा आला. आधी मी सुरुवातीला सेवेत नव्हते, त्यावेळीसुद्धा हा अनुभव व्हायचा. मला तेव्हा जास्त कळत नव्हतं, मी घाबरायचे. पण मग मी लगेच हसून महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही आला आहात ना, चला आज मी विसरले तुम्हाला आसन द्यायला. आणि मग मी असं बोलले की महाराज चला, इथे जे काही स्थान दिलेलं आहे ना, इथेच तुम्ही बसा. आणि एक साईडला चौरंग होता, त्यावरती थोडंसं पूजेचं साहित्य होतं. मी तिथेच थोडंसं हाताने सरकून जागा केली आणि बोलले की इथे आहे, तुम्ही या चौरंगावरती बसा. ही सेवा तुम्ही छान ऐका महाराज आणि माझ्यासोबत आहात, असा एक साक्षात्कार होऊ द्या, असं मी बोलले.
त्या क्षणी खूप सुंदर अंगातून खूप भरभर काटा येऊ लागला. अगदी मी जमिनीवरून वरती एक बोट उचललेली आहे असं सुद्धा मला त्या क्षणी भास होऊ लागला. पूर्ण अंगाला एवढे शहारे आले. हा अनुभव भक्त हो मी खूप वेळा आधीसुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे. माझ्यासोबत बऱ्याचदा असं घडत असतं, पण दत्त महाराजांच्या सेवेमध्ये 1-2 वेळाच घडलेला आहे. आणि हा माझा दत्तबावनीचा पहिल्याच वेळेचा पहिलाच सुंदर अनुभव होता. आणि मग मी म्हटलं की महाराज मी जिंकले, कारण मला पहिल्याच वेळी हा अनुभव आला ना, मग आता कुठली भय चिंता काहीच नाही. आणि इथून पुढे मी तुमच्यासोबत कधी रडगाणं गाणार नाही, काही सांगणार नाही. फक्त एक विनंती आहे, जे दुःखी आहेत, मनापासून सेवा करतात, पूर्ण विश्वास ठेवतात, त्यांच्या झोळीमध्ये तुम्ही सुख द्या. फुल ना फुलाची पाकळी, त्यांचं प्रारब्ध भोग कमी करून, पण त्यांना आत्ता योग्य वेळी जे पाहिजे ते द्या. तर भक्त हो तुमच्या सगळ्यांच्यासुद्धा कमेंट्सनुसार मी महाराजांकडे प्रार्थना केली. माझ्यासुद्धा स्वतःच्या काही इच्छासुद्धा महाराजांना सांगितल्या. आणि मस्त माझ्याकडून ही सेवा बरोबर 4:45 कंप्लीट झाली. मी दुपारी 1च्या दरम्यान बसले होते, पण मध्यंतरी मी नॉनस्टॉप ही सेवा करत नव्हते. 1-2 वेळा झालं की थोडंसं महाराजांसोबत मी हितगुज करायचे. हा माझा एक नेहमी सेवेचा भाग आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी 52 गुरुवारी 52 वेळा दत्तबावनीचा संकल्प घ्या, किंवा मग तुम्ही 11 दिवस 52 वेळा दत्तबावनीचा संकल्प देखील घेऊ शकता, किंवा मग 11 वेळा 11 दिवस करा. 11 वेळा 21 दिवससुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. पण माझी इच्छा आहे तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा अगदी 3 दिवसांची केली. 11 वेळा 3 दिवस दत्तबावनी म्हटलात तरी देखील चालेल. ही सेवा करत असताना परान्न वर्ज्य आहे. त्याचबरोबर ही सेवा संकल्पयुक्त करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचे देखील कडकडीत पालन करावे लागणार आहे. आता 52 गुरुवार करणार आहात तर तुम्हाला बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांचं ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे. 11-21 दिवसांसाठी करत असाल तर मग तेवढे दिवस तुम्हाला ही एक अट मान्य करावी लागेल, कारण दत्त महाराजांच्या सेवेमध्ये कुठलंही चूक करू नका. त्याचबरोबर इतरांचं घरचं खाऊ नका आणि घरामध्ये एक छान वातावरण ठेवा. आणि ज्या आपण 52 कॉईन इथे मी वापरलेल्या आहेत, ह्या आता 52 गुरुवारपर्यंत देवाच्या देव्हाऱ्यात किंवा मग देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवून आपल्याला त्याच नेहमी वापरायच्या आहेत. आता तुम्ही 11 दिवसांची सेवा करताना जर कॉईन वापरल्या तर पुन्हा त्या कॉईनचं काय करावं हा प्रश्न पडेल. त्या कॉईन तुम्हाला एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून त्यामध्ये थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्या कॉईन तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल, किंवा मग गाडी घेण्याचं स्वप्न आहे, नोकरीचं आहे, तर त्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत. घर घेताना तेच डॉलर तुम्हाला जे काही तुम्ही घराचा सौदा कराल तिथे ते देऊ शकता, किंवा मग नोकरीसाठी तुम्ही जिथे भरण्याची वेळ येईल तिथे तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी सेवा करत असाल, इच्छा पूर्ण होणार 100%, आणि झाल्यानंतर तुम्हाला गाणगापूर किंवा अक्कलकोट याच तीर्थक्षेत्रा ठिकाणी जी दानपेटी असते तिथे तुम्हाला या कॉईन अर्पण करायच्या आहेत. जसं की मी ह्या कॉईन गाणगापूरलाच अर्पण करणार आहे असं महाराजांना सांगितलेलं आहे, आणि महाराज ते नक्की करून घेतील. तर भक्त हो, या व्यतिरिक्त काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर कमेंट्समध्ये सांगा. आणि इथे जी काही सेवा आणि माझे छोटेसे अनुभव सांगितलेले आहेत तुम्हाला आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा, आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढे जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि स्वामींचे छान छान स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.